तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज पुणे न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपलं म्हणणं मांडणार का हे पाहावं लागेल। समन्स मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्या विरोधात अटकेचं वॉरंटही निघू शकतं अशी माहिती मिळते। या प्रकरणी सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केलाय। त्यावर विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानं न्यायालयानं राहुल गांधी यांना हजर होण्याचे आदेश दिले। गांधींनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केलं होतं। त्यावरती सत्यकी सावरकर यांनी गांधींच्या विरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केलाय। सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी हे आज पुणे कोर्टात दाखल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये सत्यकी सावरकर यांनी तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीमध्ये काही तथ्य आहे का याची तपासणी झाल्यानंतर आता राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आलेला आहे। त्यामुळे आज ते पुणे कोर्टात हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेणार आहोत। रेवती आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। रेवती, आज पुण्यामध्ये खरंच येणार आहेत का राहुल गांधी, काही माहिती मिळू शकली आहे का? प्रज्ञा, आपल्याला जसं माहिती आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बदनामी केल्या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ती याचिका होती। राहुल गांधी यांना पुणे कोर्टाने समन्स पाठवलं होतं आणि आज त्याच्यावरती सुनावणी आहे। या सगळ्यांचंच याकडे लक्ष आहे की राहुल गांधी या सुनावणीसाठी येणार आहेत की नाही। आतापर्यंतची माहिती अशी मिळती आहे की शक्यतो त्यांचा जो वकील आहे तोच इथे हजर राहणार आहे, पण शक्यता नाकारता येत नाही की राहुल गांधी स्वतः या सुनावणीसाठी हजर राहतील। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।